नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आत्ता कुठं थोडेसे आपण रिलॅक्स झालेलो आहे, कारण 13 तारीख आणि 14 तारीख अशी आपली भूमी अभिलेखची परीक्षा होती। विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम झालेली आहे, पण त्याच्यासाठी मागच्या 10 ते 15 दिवसापासून आपण जो अभ्यास करत होतो, अभ्यासातलं जे सातत्य होतं ते सोडू नका। तो जो टेम्पो आहे तो टेम्पो सोडू नका, कारण अजूनही खूप साऱ्या परीक्षा ह्या पाइपलाइन मध्ये आहे। तर भूमी अभिलेख परीक्षा संपली, पुढे काय, नेमकं कसं नियोजन असलं पाहिजे, कुठल्या एक्झाम वरती फोकस करायला पाहिजे, काही विद्यार्थी अडचणीत आहे की एमईएस करायचं सर की सरळ सेवा, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण या सेशन मध्ये देणार आहोत। त्याच्यामुळे सेशन शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तिकडे घंटी आहे ती घंटी वाजवा, म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला वेळेत मिळाल्या जाईल। विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेखचा पेपर जो झालेला आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला हायलाइट करायच्या आहेत, आणि त्या गोष्टी महत्त्वाच्या का आहेत, कारण इथून पुढे टीसीएस किंवा आयबीपीएस ज्या परीक्षा घेते त्यासाठी काहीतरी वेगळं आपल्याला शिकायला मिळालेलं आहे। सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे सिलेबस मध्ये न दिलेला सर्वे, म्हणजे टेक्निकल विषयावरचे प्रश्न। साधारणतः 7, 8, 10 प्रश्न हे प्रत्येक शिफ्ट मध्ये भूमी अभिलेख मध्ये सर्वे वरती होते किंवा टेक्निकलचे होते। तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढेही ज्या काही एक्झाम असतील की जिथे फक्त जीएस किंवा तुमचं नॉन टेक्निकल सांगितलेलं असेल, तरी आपली तयारी त्याच पद्धतीने असली पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं मी आताच तुम्हाला सांगितलं की सर्वे हा टेक्निकल सब्जेक्ट अनएक्सपेक्टेडली विचारला गेला, आणि त्याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट काय होती की लँग्वेज मध्ये वगैरे वेळ पुरला, वेळ शिल्लक राहिला, पण ॲप्टिट्यूड रिझनिंग मध्ये मात्र आपल्याला वेळच पुरला नाही। प्रश्न सोपे होते सर, दिसत होतं की हे क्वेश्चन मला येणार आहे, पण वेळ पुरला नाही। तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सुद्धा लक्षात ठेवा। ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचे जे क्वेश्चन्स होते हे वेळखाऊ होते, त्याच्यामुळे काही प्रश्नांना वेळच पुरला नाही, बाकी लँग्वेज मध्ये वगैरे सहज वेळ जास्तीचा राहिला। तर ह्या गोष्टीवरती आता आपल्याला इथून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये लक्ष ठेवावं लागणार आहे। बरोबर आहे, आयबीपीएस नी ही एक्झाम घेतली होती, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स होते। तसा पाहिला तर जे सर्वेचे क्वेश्चन्स अनएक्सपेक्टेडली जरी आले तरी ते सोपे होते, आणि उलट त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना फायदा सुद्धा झाला, कारण जे टेक्निकलच्या टच मध्ये होते त्यांना ते क्वेश्चन सहज जमले। त्याच्यामुळे या पद्धतीचे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। भूमी अभिलेखची जी एक्झाम होती आपल्याला माहिती आहे 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झाली। तर एकूण 4 शिफ्ट जर आपण ॲनालिसिस केला तर त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की एक मॉडरेट लेवलचा पेपर होता। त्याच्याबद्दलचं ॲनालिसिस काल आपण यूट्यूब वरती घेतलं, आणि आपल्या टीमनी खूप चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन केलंय। तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा। ओके, आता या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर भूमी अभिलेख संपलेली आहे, आता पुढे काय। ओके, तर आता ज्या काही गोष्टी पाइपलाइन मध्ये आहे, ज्या परीक्षा सरळ सेवेच्या पाइपलाइन मध्ये आहे, एमईएसच्या पाइपलाइन मध्ये आहे, त्याच्यावरती एक नजर टाकूया। सगळ्यात महत्त्वाचं पीएमसी जेई बघा। आता पीएमसी जेई ही एक वर्षापूर्वीची जाहिरात होती। सुरुवातीला 100च जागा होत्या, 100+, त्यानंतर त्या जागा वाढल्या, नंतर एससीबीसी किंवा पर्टिक्युलर जे काही मराठा आरक्षण झालं त्याच्यामध्ये परत अपडेट करायला आलं समांतर आरक्षणामुळे। तर हे जे आहे याचं फॉर्म फिलिंग आता नव्याने जे झालं होतं ते क्लोज झालेलं आहे। या 169 जागा आहेत आणि याची एक्झाम पेंडिंग आहे। बरेचसे विद्यार्थी मित्र आपल्याला युट्यूब मध्ये लाईव्ह मध्ये विचारतात, सर ठाणे म्युनिसिपलचं काय आहे। तर ठाणेचं सुद्धा काय आहे, तर फॉर्म फिलिंग क्लोज झालेली आहे। 63 जागा त्याच्यामध्ये आहेत, आणि याची सुद्धा एक्झाम पेंडिंग आहे। महाट्रान्सकोचं तर अजून वाईट आहे। आयबीपीएस नी महाट्रान्सकोची एक्झाम डिक्लेअर केली होती, डेट जाहीर झाली होती, नंतर ती पोस्टपोन झाली, आणि त्यालाही आता कितीतरी दिवस झालेले आहेत। आणि प्रत्येक वेळेस विद्यार्थ्याच्या मनामध्ये तो एक प्रश्न असतो, कारण असिस्टंट इंजिनियरच्या ह्या पोस्ट आहेत एईच्या, हे एक्झाम ऑलरेडी पोस्टपोन होत आता अनअपेक्षित कधीही ती येऊ शकते। ही 134 जागांसाठीची होती, आणि ही एक्झाम पेंडिंग आहे। आयबीपीएस ती एक्झाम घेणार आहे। जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा एमजेपी याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। 144 जागा आहे त्याच्यामध्ये, आणि अप्लिकेशन फॉर्म जे आहे 20 नोव्हेंबर पर्यंत, म्हणजे अजूनही फॉर्म तुम्ही भरू शकता। पण एमजेपी मध्ये ज्या काही पर्टिक्युलर ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट आहेत त्या सगळ्या पोस्ट ज्या पद्धतीने त्यांनी दिलेल्या आहेत, तर ती ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल वाचून
आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मी एक व्हिडिओ केला होता फॉर्म कसा भरावा, तर तो सुद्धा तुम्ही बघा जर नसेल बघितला तर, आणि त्यानंतरच फॉर्म भरा, म्हणजे पुढच्या चुका किंवा पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला आताच कळेल. ओके, MJPचं दुसरी पोस्ट आहे त्याच्यामधलीच सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. तर ही जी आहे याची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेली आहे. 48 जागा आहेत आणि हे सुद्धा तुम्हाला 20 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्याची पात्रता वगैरे याच्याबद्दलचे व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि जो मुद्दा बराच गाजला ते म्हणजे नाशिक महानगरपालिका. विद्यार्थी मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्या जागा आहेत त्या जागा ज्युनियर इंजिनियरच्या 46 आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या 24, याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी आहे. पण इथे एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी ॲड केलाय, तो म्हणजे एक्सपिरियन्स. आणि त्याच्यामुळे मुलांना जे फ्रेशर आहेत त्यांना तिथे प्रॉब्लेम होत आहे. एक्सपिरियन्स रिक्वायर्ड. ओके, अजूनही फॉर्म फिलिंग सुरू आहे. त्याबद्दल गिरीश सरांनी स्वतः नाशिक महानगरपालिकेमध्ये आस्थापना विभागामध्ये गेले, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याच्यावरती त्यांनी चर्चा केली. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पाईपलाईन मधल्या आहेत. त्याच्यामुळे जरी एक युद्ध छोटं संपलं असेल तरी महायुद्ध अजून संपलेलं नाही. आपल्याला तोच टेम्पो, तीच एनर्जी टिकवायची आहे. ज्या एक्झाम पाईपलाईन मध्ये आहेत, IBPS कुठल्या घेणार आहेत, PMC ची IBPS घेणार आहे, महाट्रान्सको IBPS घेणार आहे, MJP JEE आणि MJP CE हे IBPS घेणार आहे. IBPS ला आपल्याला माहिती आहे बँकिंगच्या एक्झाम कंडक्ट करणारी ती ऑर्गनायझेशन आहे. त्यांचं रिझनिंग असेल किंवा क्वांट असेल याची लेवल वेगळी असते, तुम्हाला चांगली तयारी करावी लागते. आणि जर TCSचं आपण बघितलं तर नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे TCS घेणार आहे. TCSची सेंट्रल लेवलची क्वेश्चन बँक असते, त्याच्यामधून ते क्वेश्चन उचलतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा क्वेश्चन्स हे नवीन बघायला मिळतात आणि दुसऱ्या राज्यातले सुद्धा बघायला मिळतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, तयारी तर तुम्ही सुरुवात केलीच असेल आणि ती कंटिन्यू करायची पण आहे. पण त्यासाठी आपल्याला लागतं मार्गदर्शन. आणि सिलेक्शन बॅच 2O ही आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच जी आहे याला तुम्ही आजही ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला जो IVR क्रमांक आहे 788 781 1411 याच्यावरती संपर्क साधा. तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक येथे व्हिजिट करा नारायणपेठमध्ये. आणि तुम्ही जर नाशिकमध्ये असाल तर इन्फिनिटी अकॅडमी उपाध्ये चेंबर अशोक स्तंभ. ओके, तर तिथे जायचंय आणि माहिती घ्यायची आहे बॅच बद्दलची. आणि ही बॅच अशी आहे ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट. तुम्हाला येणाऱ्या काळामधल्या सगळ्या सरळ सेवेच्या, मग JEE पोस्ट असो किंवा CA पोस्ट असो, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. जर तुम्ही डेडिकेटेड MJP साठी तयारी करत असाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची, तर त्याच्यासाठी रेकॉर्डेड बॅच आहे. ही बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये 9699897070 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा. तुम्हाला बॅचची संपूर्ण माहिती ही दिली जाईल. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ही माहिती आहे. ओके, कंटिन्यू करूया आपल्या पेंडिंग रिझल्ट बद्दल. आता ज्या एक्झाम झाल्यात पण रिझल्ट आले नाहीत, मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन JEE 27 जागांची जी होती रिझल्ट पेंडिंग आहे. कल्याण डोंबिवली KDMC ज्युनियर इंजिनियर 58 पदं होती, रिझल्ट पेंडिंग आहे. नवी मुंबई NMMC 83 जागा होत्या, रिझल्ट पेंडिंग आहे. आणि BMC बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन याच्यामधल्या AEचा रिझल्टही लागला, ते विद्यार्थी जॉईन पण झाले. पण इथे JEEचं मात्र प्रॉब्लेम झाला आणि ह्या जागा मात्र 250 आहेत आणि ती पेंडिंग आहे रिझल्ट. ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये केसेस सुद्धा पडलेले आहेत. तुम्हाला जर माहिती असेल BMC असेल किंवा NMMC असेल, ती सगळे न्यायप्रविष्ट जरी असेल तरी ती प्रोसेस सुरू असते आणि न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून ते सगळ्या गोष्टी करू शकतात. त्याच्यामधले सगळे टेक्निकल किंवा तांत्रिक टाळे जे आहेत ते चेक करता येते. होप सो की ह्या सगळ्या रिझल्ट लवकरात लवकर लागेल, म्हणजे तो एक भाग आपल्या डोक्यामधनं साईडला पडेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मटेरियलसाठी इकडे तिकडे न जाता इन्फिनिटी अकॅडमीचं 12,000 हे पुस्तक तुम्ही घ्या. याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल NMC 2025 पर्यंतचे सर्व पेपर्स TCSनी घेतलेले हे सर्व पेपर्स याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तसंच IBPS लेवलचे जे बँकिंग लेवलचे क्वेश्चन्स आहेत त्या टाईपचे, त्या धर्तीवरचे प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये आहे. याच्यामधला नॉन टेक्निकल पार्ट कम्प्लीट तुम्हाला ॲपमध्ये ई-बुकच्या फॉर्मॅटमध्ये मिळेल. आणि टेक्निकलमध्ये खूप सारे एक्झाम्स जर बघायला गेलं तर सगळ्या एक्झाम ज्या आहेत ह्या सगळ्या एक्झामचे क्वेश्चन्स पेपर याच्यामध्ये अवेलेबल आहे. TCS असेल, IBPS असेल, ज्युनियर इंजिनियरची पोस्ट असेल किंवा CA ची पोस्ट असेल, या सगळ्या पोस्टसाठी हे जे
पर्टिक्युलर ज्याला म्हणतो बुक आहे हे अवेलेबल आहे, आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. फिजिकली तुम्ही नाशिक किंवा पुण्याच्या ब्रँचमधनं घेऊ शकता. आता अजून एक कॅटेगरी आहे विद्यार्थ्यांची आणि ती म्हणजे नेमकी आता MES प्रिलिम दिलेले 2025चे, ज्यांचे मार्क्स 87, 88, 85, 80 असे आहेत. काही विद्यार्थी आहेत MPSC MES 2024ची मुख्य परीक्षा पार केलेले आणि आयोगाने त्यांना धक्कातंत्रानुसार धक्का दिला आणि त्यांना काय केलंय की रिझल्ट लावला आणि 18 आणि 19 तारखेला इंटरव्ह्यू ठेवलेत. आणि काही विद्यार्थी आहेत की मला MES करायचे की मला सरळ सेवा करायच्या, अशा द्विधा मनस्थितीत. जर आपण सिनारिओ बघितला तर प्रिलिम एक्झामिनेशन जे आहे 9/11/2025 पूर्व परीक्षा झाली. मुख्य परीक्षा जी आहे ही मे मध्ये आहे, 16 मेला. 6 महिन्याचा कालावधी आहे. बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये असे असतात की राज्यसेवेची तयारी करतायत, त्याच्यामुळे प्री इथे क्रॅक होतीये असं दिसतंय आणि आता 6 महिन्यात माझं MES होईल का? विद्यार्थी मित्रांनो, 23 विषय आपल्याला करायचे आहेत. 23 विषय ऑफलाईन पद्धतीने जर आपल्याला सेशन करायचं असेल तर खरंच खूप प्रॉब्लेमॅटिक जातं. अशा वेळेस आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागणार आहे. मला सरळ सेवेला जायचंच नाही, मला MESच करायचं आहे, तर MES साठी ज्या काही पॉईंट्स तुमच्याकडे आहेत त्यावरती काम करा. 6 महिने बाकी आहेत. डेली 5-5 क्वेश्चन्स तरी लिहून रायटिंग प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. याच्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीची रेकॉर्डेड बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तुम्हाला तुमच्या सोयीनुसार विषय बघता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुमचं नियोजन करा. एक एक्झाम जेव्हा होते तर ते खूप गोष्टी आपल्याला शिकून जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपला रिझल्ट माहिती असतो ज्या दिवशी एक्झाम होते. ठीक आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे, नॉर्मलायझेशन असतं, एका 0.000012चा फरक पडतो, पण आपली तयारी जर त्या लेवलची असेल तर आपल्याला एक्झाम झाल्याबरोबर कळतं की खरंच माझं सिलेक्शन होणार आहे की नाही. भूमी अभिलेख असंच आपल्याला शिकून गेलंय आणि ते सगळ्या शिकवण्याची शिदोरी आपल्याकडे आहे आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये त्याचाच आपल्याला काय करायचं आहे, यूज करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की याची लिंक शेअर करा आणि जर हे चॅनल इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल बटन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन ओपन आहे. थँक्यू सो मच.